मागील तासाला पर्यावरण आणि आपण यामधील जंगलतोड आणि प्रदूषण, जंगलतोड आणि प्रदूषण याचा पर्यावरणावर काय परिणाम होतो हे आपण पाहिलेलं आहेच। त्यामध्ये जंगल तोडल्यामुळं जंगलातील राहणारे जे काही हिंस्र प्राणी आहेत त्या सर्वच प्राण्यांचं राहण्याची व्यवस्था नष्ट झाल्यामुळे ते प्राणी गावामध्ये शिरतात हे आपण पाहिलेलं आहे। त्याचप्रमाणे प्रदूषण, त्यामध्ये जलप्रदूषण, वायू प्रदूषण, पाणी हे आपण पाहिलेलं आहे। त्याचप्रमाणे पर्यावरणाचं संतुलन राखायचं असेल तर काय करावं लागतं, त्यातील एक महत्त्वाचा भाग म्हणजे अन्न साखळी। कीटक, नाकतोडा आणि पक्षी याच्यामधील पहिला जो कीटक आहे हा जर या अन्न साखळीतील घटक जर नष्ट झाला तर नाकतोडा हा कीटक पण नष्ट होणार आहे। नंतर चिमणी किंवा जो पक्षी आहे तो सुद्धा नष्ट होणार आहे। यामध्ये पान नंबर 91 वरती बघा, वरील चित्रात एक अन्न साखळी दिलेली आहे। त्यामध्ये असणारा नाकतोडा आणि पक्षी हे दोनच दिसतात, पहिला घटक जो आहे तो दिसत नाही आहे। याचा त्या अन्न साखळीवर काय परिणाम होणार आहे हे आपल्याला विचारलेलं आहे। थोडक्यात या अन्न साखळीतील कीटक हा जर नष्ट झाला तर काय होणार आहे, पूर्णपणे नाकतोडा आणि पक्षी हे सुद्धा नष्ट होतील, नामशेष होतील, नाहीसे होतील। पुढील महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पहिला, पर्यावरण संतुलन राखण्याची गरज। पर्यावरण संतुलन राखल्यामुळं काय होणार आहे, नाही राखलं तर काय होणार आहे हे बघायचं आपण। मानवाच्या निसर्गातील हस्तक्षेपामुळे, मानव जो आहे हा बुद्धिमान प्राणी आपण म्हणतो, या मानवाच्या हस्तक्षेपामुळं मानवानं निसर्गातील जे काही नैसर्गिक क्रिया ज्या काही चाललेल्या आहेत, निसर्गात जे काही कार्य चाललेलं आहे निसर्गाचं, या कार्यामध्ये हवा, पाणी आणि जमीन हे जे काही अजैविक घटक आहेत, या अजैविक घटकावर मानव वारंवार आघात करत आहे। म्हणजे थोडक्यात काय, हवा बदलत आहे। थोडक्यात पावसाचं प्रमाण बदलल्यामुळं हवेतील आर्द्रतेचं, तापमानाचं प्रमाण बदलतं। पाणी आपण 2005चा महापूर पाहिलेला आहे, 2019चा महापूर पाहिलेला आहे। पावसाचं पाणी मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या गावामध्ये शिरलेलं होतं हे आपण पाहिलेलं आहे, अनुभवलं आहे। हा एक अजैविक घटकच आहे, हा अजैविक घटकाचा परिणाम अनुभवला आहे। जमीन, आपण जंगलतोड केल्यामुळं जंगलतोड केल्यामुळं जंगल नष्ट झालेलं आहे, त्यामुळे राहणारे त्यातील जे काही प्राणी, पक्षी हे जे आहेत किंवा सूक्ष्मजीव आहेत हे नष्ट होत चाललेले आहेत। या सर्व ठिकाणी मोठमोठे बदल होत आहेत, मोठमोठे बदल होत चाललेले आहेत। तसेच या अजैविक घटकाचे प्रदूषण होत आहे। अजैविक घटकाचं प्रदूषण म्हणजे थोडक्यात जमीन मोठ्या प्रमाणात आपण वापरण्यासाठी, म्हणजे जंगलतोड केल्यामुळे जमीन मोठ्या प्रमाणात वापरत आहोत, परिणामी जैविक घटकांचं अस्तित्व धोक्यात आलेलं आहे। जैविक घटक म्हणजे ज्या घटकामध्ये आपण म्हणतो की ज्याच्यामध्ये जीव आहे असे हे जैविक घटक, त्यामध्ये आपण मानव, कीटक, पक्षी, प्राणी, पक्षी हे सर्वजण यांचं जीवन धोक्यात आलेलं आहे। अजैविक घटकामध्ये हवा, पाणी, जमीन आणखीन इतर घटक येतात। त्यामध्ये अजैविक घटकावर जैविक घटक अवलंबून असतात। परिणामी जैविक घटकांचं अस्तित्व नाहीसं होण्याचं कारण अजैविक घटक हे आहेतच। अजैविक घटक असतील तर जैविक घटकांचं अस्तित्व राहणार आहे। म्हणजे थोडक्यात जैन धर्मामध्ये जसं सांगितलं आहे, जीव जीवस्य जीवनम, म्हणजे तुम्ही जगा आणि दुसऱ्यालाही जगू द्या। त्याप्रमाणेच अजैविक घटकावर जैविक घटक अवलंबून असल्यामुळं आपण अजैविक घटक नाहीसे जे आपण करत आहोत किंवा अजैविक घटकावर आपण जो परिणाम करत आहोत त्याच्यामुळं जैविक घटक म्हणजे आपण स्वतः काही कालावधीनंतर नष्ट होऊ। परिणामी
तर काही जैविक घटक नष्ट झाले आहेत. पर्यावरणाच्या एका घटकात बिघाड झाला तर त्याचा इतर घटकांशी असलेल्या संबंधावर परिणाम होऊन पर्यावरणाचा समतोल बिघडतो. पर्यावरणातील एखादा अन्न साखळीतील घटक नाहीसा झाला तर बाकीच्या अन्न साखळीत असणारे इतर घटक हळूहळू नामशेष होत जातात, नष्ट होत जातात. पर्यावरणातील जैविक घटक वेळोवेळी अस्तंगत होतात. पर्यावरणातील जे काही जैविक घटक आहेत अस्तंगत होणे म्हणजे नाहीसे होतात, नष्ट होतात, म्हणजेच नामशेष होत असतात. सध्याच्या काळात ही प्रक्रिया खूप वेगाने होत आहे. सध्याच्या काळात आपण बघतो की मोठमोठी जंगलं नष्ट होत चाललेली, त्या ठिकाणी सिमेंटची जंगलं उभारत चाललेली आहेत, म्हणजे मोठमोठ्या इमारती त्या ठिकाणी बांधल्या जात आहेत. त्यामुळं जे काही जैविक घटक आहे त्यामध्ये जंगल वृक्षतोड आपण केल्यामुळं, जैविक घटक म्हणजे त्यामध्ये असणारा वृक्ष हा नष्ट झाल्यामुळे त्या ठिकाणी जंगलातील सूक्ष्मजीव, प्राणी, पक्षी हे नामशेष होत चाललेले आहेत. त्यामुळे सर्व जीवसृष्टीला धोका आहे. याच्यामुळं सर्वच जीवसृष्टी धोक्यात आलेली आहे. आणि हा जर धोका थांबवायचा असेल तर आपण काय करायला हवं, तर अजैविक घटक त्याचबरोबर जैविक घटक वाचवले पाहिजेत. त्यांची काळजी घ्यायला हवी. ती जमीन वाचवली पाहिजे, जंगल वाचवले पाहिजे, प्रदूषण कमीत कमी झालं पाहिजे. त्याचप्रमाणे आपणाला हे माहीत आहे का बघा, विविध प्रकारचे प्राणी किंवा वनस्पती हळूहळू नामशेष झाले तर अनेक अन्नसाखळ्यामधील कड्या नष्ट होतील. त्याचा परिणाम पृथ्वीवरील सर्वच जीवसृष्टीवर होईल आणि निसर्गातील पर्यावरणाचा समतोल कोलमडल्याशिवाय राहणार नाही, असं अनेक शास्त्रज्ञांचं मत आहे. बघा, निसर्गातील पर्यावरणाचा जो काही समतोल आहे तो कोलमडणार आहे, डळमळणार आहे, आणि असं हे शास्त्रज्ञांचं मत आहे. त्यानंतर पुढील जो महत्त्वाचा मुद्दा आहे, आपल्या गरजा आणि पर्यावरण. आपल्या गरजा, त्यामध्ये प्राथमिक गरजा म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा, पुरेसं अन्न, अंगभर कपडे आणि राहायला छोटंसं घर, हे आपल्या प्राथमिक गरजा झाल्या. त्याचबरोबर या आपल्या सर्वांच्या गरजा आहेत, त्यांची पूर्तता होण्यासाठी अनेक गोष्टी आपण वापरतो. अन्न, वस्त्र, निवारा मिळावा म्हणून आपण वेगवेगळ्या गोष्टींचा वापर करत असतो. याशिवाय अभ्यास, खेळ, हौस, मनोरंजन यासुद्धा एक आपल्या गरजाच आहेत. त्यामध्ये अभ्यास, वेगवेगळ्या विषयाचा आपण अभ्यास करत असतो, वेगवेगळ्या विषयांचं ज्ञान आपण आत्मसात करत असतो, वेगवेगळे खेळ खेळत असतो. त्याचप्रमाणे हौस म्हणून काही जण फिरायला गेलेले असतात, काही जण ज्ञान मिळवण्यासाठी गेलेले असतात. मनोरंजन, आपल्या मनाचं मनोरंजन, मानसिक संतुलन, मानसिक राहावं किंवा मन प्रसन्न राहावं यासाठी आपण मनोरंजन म्हणून दूरदर्शनवरील किंवा रेडिओवरील वेगवेगळे कार्यक्रम ऐकत असतो, पाहत असतो. अनेक साधनांचा वापर करतो. त्यामध्ये टी व्ही आहे, टेलिफोन आहे, मोबाईल आहे, टेप रेकॉर्डर आहे. या सर्व साधनांचा आपण वापर करत असतो. आपल्याला लागतील तेव्हा त्या उपलब्ध असाव्यात म्हणून त्यापैकी अनेक गोष्टी आपण घरात आणून साठवून ठेवतो. काही जण आपल्या घरामध्ये टी व्ही आणून ठेवलेला आहे. टी व्ही तर आहेच प्रत्येकाच्या घरामध्ये, परंतु त्याचप्रमाणे काही लोकांच्याकडे साधा मोबाईल आहे, काही लोकांच्याकडे अँड्रॉइड मोबाईल आहे. मोबाईल ही एक आपली गरजच बनलेली आहे. त्याचप्रमाणे या सर्व गोष्टी आपल्याला पर्यावरणातील पदार्थ वापरून मिळतात. बघा, आपण ह्या सर्व गोष्टी मिळवण्यासाठी पर्यावरणातीलच घटकांचा वापर करत असतो. जगभरातील सर्व लोकांच्या अशाच गरजा आणि इच्छा आहेत. जगभरात राहणारे जे काही सर्व लोक आहेत या सर्वांच्या गरजा आपल्यापेक्षा काही वेगळ्या नाहीत. या सर्व आपल्याला जी काही गरज आहे त्याचप्रमाणे जगभरातील सर्वच लोकांना या सर्व गरजा आवश्यक आहेत. त्यामुळं पर्यावरणाचा वेगाने ह्रास होत आहे. त्यामुळं पर्यावरणातील जे काही घटक आहेत, जैविक घटक, अजैविक घटक, त्याचबरोबर जंगलतोड केल्यामुळे, वृक्षतोड केल्यामुळं जंगलातील जे काही
सूक्ष्मजीव, प्राणी, पक्षी हे सर्व नष्ट होत चालले आहेत, त्यांचे अन्न सगळ्या नष्ट होत चाललेले आहेत. या सर्वांचा पर्यावरणावर परिणाम होत आहे, त्याचा परिणाम आपल्यावरती होत आहे. त्यामुळं जैविक घटक, अजैविक घटक हळूहळू नष्ट होत चाललेले आहेत. आणि हे जर नष्ट व्हायचं, थांबवायचं असेल तर आपण ह्या सर्व गोष्टी थांबवल्या पाहिजेत. जंगलतोड थांबवली पाहिजे, प्रदूषण कमीत कमी केलं पाहिजे. त्याचप्रमाणे जैविक घटकांचं संतुलन राखण्यासाठी आपण अजैविक घटकांचं पण संरक्षण करायला हवं. मानव हा निसर्गाचाच भाग आहे. मानव हा निसर्गाचाच भाग आहे. यातील जर मानव हा एक अन्नसाखळीचाच भाग असल्यामुळं आपण मानव हा निसर्गाचाच भाग आहे असं सांगितलेलं आहे. निसर्गाचा समतोल बिघडला तर त्याचा आपल्यावरही परिणाम होणार आहे. बघा, निसर्गाचा समतोल बिघडला तर काय होणार आहे? आपल्यावरती परिणाम होणार आहे, मानवावरती परिणाम होणार आहे. याची जाणीव आपण ठेवायला हवी. हे आपल्याला जाणीव असली पाहिजे की निसर्गावर आपण आघात केला तर आपल्यावर पण त्याचा परिणाम होणार आहे. याची जाणीव आपण ठेवली पाहिजे. पर्यावरणाचा ऱ्हास थांबवण्यासाठी एखादे साधन शक्य तितके जास्त दिवस वापरणे. बघा, पर्यावरणाचा ऱ्हास जर थांबवायचा असेल, जे काही साधन आपण वापरणार आहे ते जास्तीत जास्त दिवस वापरले पाहिजे. टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ वस्तू बनवली पाहिजे. टाकाऊ वस्तू ज्या काही आहेत त्याच्यापासून टिकाऊ वस्तू आपण बनवण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि त्याचाच वापर आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये करायला हवा. याचा सर्वांनीच गांभीर्याने विचार करायला हवा. या सर्व गोष्टींचा आपण सर्वांनीच, जगभरातील सर्वच लोकांनी विचार करायला हवा. आपण या सर्वांनी असा निर्धार करूया की जंगलतोड थांबवली पाहिजे, प्रदूषण कमीत कमी झालं पाहिजे, पर्यावरणाचं संतुलन राखण्याचा आपण सर्वच लोकांनी निर्धार करूया. आपल्या रोजच्या व्यवहारातील कोणत्याही कृतीमुळं, आपण जे काही रोज ज्या काही कृती करत असतो याच्यामुळं प्रदूषण होऊ नये. आपण शाळेला येत असताना काही जण चालत येत असतात, काही जण सायकलवरून येत असतात, काही जण मोटरसायकलवरून येतात. वेगवेगळ्या याचा आपण कमीत कमी वापर करायला पाहिजे, किंबहुना प्रदूषण कमीत कमी होऊ शकेल. जैवसृष्टीचे नुकसान होऊ नये यासाठी आपण जैवसृष्टीच्या संवर्धनासाठी आपण शक्य तितकं प्रयत्न करायला पाहिजे. जैवविविधता जी काही आहे ती टिकवण्यासाठी आपण सर्वांनी सतत प्रयत्नशील असलं पाहिजे. प्रदूषण कमीत कमी केलं पाहिजे, पर्यावरणाचा ऱ्हास कमीत कमी झाला पाहिजे. या दृष्टीनं आपण सर्वांनी प्रयत्न करायला पाहिजे. आपण त्यानंतर पर्यावरण, महत्त्वाचा मुद्दा की पर्यावरण संरक्षणाचे जागतिक प्रयत्न काय आहेत, तर निसर्गाचा समतोल राखण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक प्रकल्प राबवले जात आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावरती निसर्गाचा समतोल राखण्यासाठी विविध प्रकल्प राबवण्यात येतात. पाणी संरक्षण, नंतर पर्यावरणातील महत्त्वाचा घटक म्हणजे प्राणी. या प्राण्यांचं संरक्षण करण्यासाठी विविध अभयारण्य आहेत, त्यांचं संरक्षण केलं जातं. आणि या अभयारण्यामध्ये असणारे प्राणी, पक्षी यांचं संरक्षण व्हावं यासाठी विविध प्रकल्प आंतरराष्ट्रीय स्तरावरती आहेत. आपण आपल्या भारतानं केंद्र स्तरावरती सुद्धा विविध प्रयत्न केलेले आहेत. जगातील सर्व लोकांमध्ये या धोक्याविषयी जाणीव जागृती करणे अत्यंत महत्त्वाचं आहे की पर्यावरणातील हे जे काही अजैविक आणि जैविक या घटकांचं संरक्षण केलं तरच आपला टिकवा लागणार आहे, नाहीतर संपूर्ण मानवजात नष्ट होईल अशी भीती शास्त्रज्ञांनी व्यक्त केलेली आहे. तसेच हवा, पाणी आणि जमीन प्रदूषित होणार नाही. हवा प्रदूषण वेगवेगळ्या कारखान्यातून, साखर कारखाने, कापड कारखाने, कागद कारखाने यांच्यातून बाहेर पडणारा किंवा वेगवेगळे केमिकल कारखाने जे आहेत यांच्यातून बाहेर पडणारा जो काही धूर आहे, कार्बन डायऑक्साईड असेल, कार्बन मोनॉक्साईड असेल, यामुळं संपूर्ण हवेचं प्रदूषण होत असतं. पाणी आणि या पाण्याचं प्रदूषणसुद्धा होत असतं, हे सुद्धा आपण थांबवलं पाहिजे. यामध्ये पाणी प्रदूषण म्हणजे साखर कारखान्यातून
बाहेर पडणारं मळी मिश्रित प्राणी असेल, त्याचप्रमाणे गावाच्या बाहेर गावाचे जे काही घरातील जे काही सांडपाणी आहे हे सुद्धा जे काही बाहेर पडत असतं ते नंतर नदीच्या पात्रात जात असतं. या पाण्यावरती प्रक्रिया करून आपण हे पाणी नदीच्या पात्रात सोडलं पाहिजे. त्याचप्रमाणे जमिनीचं प्रदूषण होणार नाही. म्हणजे काय तर जमिनीचं प्रदूषण आपण आपली जी काही शेतजमीन आहे या शेतजमिनीतून आपण मोठ्या प्रमाणात धान्याचं, फळभाज्यांचं, फळांचं उत्पादन मोठ्या प्रमाणात घेण्यासाठी आपण विविध रासायनिक खतांचा वापर करतो. आणि या खतांचा वापर केल्यामुळे त्या ज्या काही जमिनी आहेत या जमिनी क्षारपट होत आहेत. हे क्षारपटीचं प्रमाण वाढत चालल्यामुळं जमीन नापीक होत जात आहे. त्यामुळं हे सर्व आपण थांबवलं तरच आपला किंबहुना पर्यावरणाचा, निसर्गाचा समतोल राखण्यास आपण प्रयत्नशील राहू असं वाटतं. त्याचबरोबर जगभरातील सर्व देश हे पर्यावरणाचं संतुलन राखण्यासाठी विविध प्रकारचे कायदे करत आहे. आणि या पाठामध्ये आपण पर्यावरण संतुलन राखण्याची गरज काय आहे, त्याचप्रमाणे आपल्या गरजा आणि पर्यावरण यांचा संबंध काय आहे, त्याचबरोबर पर्यावरण संरक्षणाचे जागतिक प्रयत्न काय केले आहेत याबाबतची माहिती आपण पाहिलेली आहे. यानंतर पुढील पाठाला आपण जैवविविधता टिकवण्यासाठीचे प्रयत्न पाहूया.